आनंदाची बातमी, शेतकरी कर्जमाफी नवीन जी.आर. आला. होय, विधानमंडळाच्या डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेले सन 2025-26चे खर्चाचे पूरक विवरणपत्र जारी करण्यात आलेले आहे. 7 जानेवारी 2026 रोजी. परिपत्रक असे आहे की सन 2025-26 या वर्षाच्या खर्चाचे पूरक विवरणपत्र दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी विधानमंडळात सादर करण्यात आले. सदर पुरवणी खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे. दिनांक 31 मार्च 2026 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या विनियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधेयकास माननीय राज्यपाल महोदयांनी संमती दिलेली आहे. तसेच पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागासोबत जोडलेल्या विवरण दर्शवलेल्या पूरक मागणीद्वारे एकूण 1,474 कोटी 35,88,000 कार्यक्रमांतर्गत अनिवार्य या ठिकाणी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. या तरतुदींना नियोजन व वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर पूरक मागणीच्या खर्चासंदर्भात योजनांचे वित्तीय मान्यतेचे आदेश स्वतंत्ररित्या संबंधित योजना अंमलबजावणी कार्यस्थानामार्फत निर्गमित करण्यात आल्यानंतर त्याचप्रमाणे तरतुदीसोबतच्या विवरणपत्राच्या स्तंभ 7 मधील संबंधित कार्यान्वित नियंत्रक अधिकाऱ्यास स्वाधीन करण्यात येत आहे. तर या ठिकाणी अशा ठिकाणी हे परिपत्रक आपण पाहू शकता. केंद्र पुरस्कृत योजनातील केंद्र समरूप राज्य हिस्सा 15व्या वित्त आयोगाच्या तरतुदी. केंद्र शासनाकडून राज्याला भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 वर्षे मुदतीचे बिनव्याजी कर्ज नाबार्ड, सिडबी, NHB या संस्थांकडून प्रतिपूर्ती स्वरूपात प्राप्त होणाऱ्या कर्जासाठीची तरतूद. आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. सन 2025-26 मधील खर्चाच्या मंजूर पूरक मागण्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग डिसेंबर 2025चे हिवाळी अधिवेशन या ठिकाणी हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता वेगवेगळे असे या ठिकाणी हे दिलेले आहेत, लेखाशीर्षे दिलेले आहेत. व्याज प्रदाने, देशांतर्गत ऋणावरील व्याज. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पुढे शेतकऱ्यांचं पाहणार आहोत. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता खालच्या साईडला या ठिकाणी दिलेला आहे बघा. अनुक्रमांक 7 मध्ये 393 279. तर या ठिकाणी इतर कृषी विषयक कार्यक्रम आहे, इतर आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 कार्यक्रम या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांची ही कर्जमाफी लवकरच होणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.